महाराष्ट्र विधानमंडल की शीत सत्र की शुरुआत सोमवार से शुरू हो गई है। 6 दिवसीय इस शीत सत्र के दौरान पूरे महाराष्ट्र से जन अपने कार्यकर्ताओं के साथ विधान भवन पहुंचे हैं, जहां अपनी विविध मांगों को लेकर वह एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप कर रही हैं। पाटलांना तुम्ही अंगावरती घेतलं संपूर्ण अशा परिस्थितीमध्ये, परंतु तुम्हाला मंत्रिपदापासून हुलकावणी दिलेली आहे। परंतु मग तुम्ही संघर्ष तुमच्या पाचवी मतदान कुठं गेलं, ह्या ईव्हीएमनी मतदान खाल्लं की कुणाला दिलं, आणि ते दिसतं या ठिकाणी की ही सरकार नेमकी ईव्हीएमची सरकार आहे, निवडणूक आयोगाने बनवलेली सरकार आहे। संविधानाचा वारंवार अपमान होत आहे। संविधानाचा अपमान कोणी सहन करणार नाही, परंतु या देशामध्ये वारंवार संविधानाचा अपमान करून देशाचा अपमान केला जात आहे। अशा लोकांना हुडकण्याची गरज आहे। पण त्याला तो पागल, तो मनोरुग्ण होता असं ते म्हणण्यात येत आहे। काय वाटतंय तुम्हाला, खरंच तो मनोरुग्ण होता का? आज सभागृहात बोलताना माननीय मुख्यमंत्री म्हणाले की तो मंदबुद्धीचा होता। मला समजत नाही की एखाद्या राष्ट्रपुरुषाची प्रतिमेची विटंबना त्या ठिकाणी होते, देशाचं संविधान, त्याचा अपमान केला जातो, त्याची तोडफोड केली जाते, आणि त्या करणाऱ्याला तुम्ही मंदबुद्धी ठरवूच कसे शकता? त्याची पार्श्वभूमी माहिती होती का आधीपासून पोलिसांना? काय रेकॉर्ड आहे त्याचा? याविषयीची माहिती नसताना विनाकारण सांगणं त्या ठिकाणी की मंदबुद्धी होता। या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या गोडसेंनी केली आणि त्याला सुद्धा मंदबुद्धी ठरवण्यात आलं होतं। हाच प्रकार या ठिकाणी करून वारंवार या देशाच्या संविधानाचा अपमान लोक करणार असतील तर कोणी या ठिकाणी त्याला सहन करणार नाही। कारण ही मला तरी वाटतं की हा सुनियोजित कट होता परभणीचा, आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला होता त्या ठिकाणी भडकवणारी भाषणं संविधानाच्या विरुद्ध केली होती, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध केली होती, म्हणून हा ग्रस्त त्यांनी जाऊन ती तोडफोड केली होती। नार्कोटिक्स व्हायला पाहिजे का? त्याची नार्कोटिक्स व्हायला पाहिजे, त्याचा मास्टर माइंड कोण आहे, त्याच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण आहे, ही विचारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे, आणि मी विचारू। एखादी घटना झाल्यानंतर त्या घटनेला वेळेस होता येतं, पण ते आंदोलन 4 तासाच्या पलीकडे चालवण्याचं काम सरकारने केलेलं आहे। तेव्हा कलेक्टरकडे परभणीच्या याला भेटायला गेल्या, तिथे 2 पोलीस होते। ज्यावेळेस लोक एकत्रित झाले त्यावेळेस पोलिसांची संख्या नाममात्र होती। बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना, संविधानाची विटंबना करण्याचं काम झाल्यानंतर त्या ठिकाणी आक्रोश निर्माण झाल्यानंतर वेळेस त्या ठिकाणी ती घटना थांबवली असती, मला वाटतं की ती घटना झाली नसती। एखादी घटना 4 तासाच्या पलीकडे अगर चालत राहिली सरकार प्रायोजित राहते, आणि परभणीची घटना त्याच पद्धतीची सरकार प्रायोजित होती हे आपल्याला या ठिकाणी निदर्शनास येते, आणि सरकार उत्तर द्यावं। महाराष्ट्रामध्ये जसं भीमा कोरेगाव मध्ये घटना झाली तशीच काल परभणीमध्ये घटना करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे, त्याच्यातून सुद्धा होईल। दुसरं बीड मध्ये ज्या पद्धतीनं त्या सरपंचावर, तमचा सरपंच होता, सगळ्या लोकांना सरपंच होता, त्याला ज्या पद्धतीने तुकडे तुकडे करून त्याला मारल्यानंतर त्याच्यावर ज्या पद्धतीनं म्हणजे अत्याचार केला गेला, त्याच्यात वाचले गेले, हे महाराष्ट्रामध्ये होतं। पोलिसांना घटना माहिती होती, ज्या देशमुखाचे रिश्तेदार पोलिसांकडे होते ते तिथल्या लोकांशी बोलत होते, पोलीसवाले आता येतोय असं ते पोलिसांना सांगत होते। त्या ठिकाणी जो त्याला किडनॅप केलेलं होतं त्या सरपंचाला, देशमुखाला, त्या ठिकाणी पोलिसांना माहिती असताना पोलीस त्या ठिकाणी गेले नाही। त्याच्या मेल्यानंतरच, त्याचा मृत्यू झाल्यानंतरच, त्याची निर्गुण हत्या झाल्यानंतरच पोलीस याच्यामध्ये येत असेल तर राजकीय हत्या सत्र या महाराष्ट्रामध्ये या ईव्हीएममधून निवडून आलेली सरकार करते आहे का, ही घटना सुद्धा या ठिकाणी निदर्शनास येते आहे। त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण नावाचे माजी मंत्री आमदार
त्यांच्या बंगल्यावर वैभव नावाचा एका पोराला किडनॅप करून ठेवलेला आहे. 9 कोटी रुपये गायब झाले. याच्यावर कुठून आले 9 कोटी मला माहिती नाही. जी माहिती आमच्याजवळ आहे, रवींद्र चव्हाणच्या बंगल्यावर वैभव नावाचा एक माणूस त्याला किडनॅप करून ठेवलेला आहे, अत्याचार झालेला आहे, अशी पण माहिती आमच्याजवळ आलेली आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इन्फॉर्मेशन मध्ये गडबडीने हे लोक निवडून आले आणि म्हणून यांच्याकडे जनतेचा धाक राहिला नाही आणि आल्या आल्या महाराष्ट्रामध्ये दलितांवर बहुजनांवर अन्याय करण्याचं काम फडणवीस सरकार करते आहे का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. म्हणून आज आम्ही स्थलांच्या माध्यमातून तो विषय सभागृहात मांडलेला होता. अध्यक्षांनी त्याला परवानगी दिलेली अत्याचार झालेला अशा पद्धतीची घोषणा आलेली आहे. या सरकारला आमच्या मताने निवडून आलेली आहे, मान्य करायलाच तयार नाही. जनता आंदोलन करत आहे, राजकीय पक्ष नाही करत आहे. जनभावना आम्ही उचलतोय आणि ते काम आमचं आहे, हे आमचं म्हणणं आहे. सत्ता पक्षवाल्यांना काय सत्तेचा मास किती आहे ते आपल्याला माहितच आहे. जुनी मंत्रिमंडळाचे खातेवाटप नाही झाले, मंत्रिमंडळ व्हायला 22 ते 23 लागले. उपनेता पद और पूर्व विदर्भ संपर्क समन्वयक जो पद था मेरे पास में, दोनों पद का इस्तीफा दिया क्योंकि मुझे जब 22 में सरकार बनी थी तब भी मुझे कमिटमेंट था, अभी जब प्रवेश मैंने किया था तब भी मुझे कमिटमेंट था। फिर दोनों बार कमिटमेंट होते हुए भी जो मुझे न्याय मिलना चाहिए था, इतने बड़े पद पर रहने के बाद मिलना चाहिए था, या फिर वहाँ पे जब सभा हुई थी डीसीएम साहब यानी शिंदे साहब की, तो वहाँ पे भी कमिटमेंट हुआ था। तो मुझे लोगों की क्वेश्चन थे, बहुत सारे प्रश्न पूछते थे मुझे, कैसा है, क्या है, ऐसा क्यों हुआ, तो मैं भी उनको उत्तर दे के थक गया था। इसलिए मैं बोला मैच पार्टी का जब पद है मेरे पास, जब मैं वो इतनी बड़ी पोस्ट होगी, जब मैं खुद को न्याय नहीं दे सकता तो लोगों को क्या न्याय दूंगा, इसलिए मैं वो इस्तीफा दिया। बाकी मैं पार्टी में हूँ और लोगों के काम करने के लिए तो एमएलए हूँ। शिंदे गुट की तरफ से ये भी चर्चा है कि जो लोग इस तरह से अपनी नाराजगी जाहिर कर रहे हैं उन लोगों को बाद में शायद परेशान भी किया जाए, या फिर अगर कोई पद मिलने वाला हो तो वो भी नहीं मिलेगा, इस तरह की भी चर्चा है। नहीं, ऐसा कुछ नहीं है। पार्टी में सब ऑलवेल है और सब साथ में है, और अगर समझो तकलीफ हुई और तकलीफ अगर दिखाए नहीं तो अंदर से अंदर में बढ़ते जाती है और वो बढ़ते नहीं जाना चाहिए। नाराजी ये अगर अपने घर के लोगों को बताएंगे नहीं तो क्या किसी और के दूसरा पार्टी को जाके बताएंगे? तो दूसरे पार्टी को बताने के बजाय आप अपने घर के लोगों को बताया तो जरूर उससे कुछ तो फायदा होगा। शिंदे जी से बातचीत हुई कुछ आपकी? हाँ, आज होगी बात। सर, इस दफा हमने देखा कि इसे 2.5 ईयर का फॉर्मूला भी रखा गया है, यानी कि जो विधायक बच रहे हैं उन्हें भी मिनिस्ट्री दी जाएगी। तो क्या आपको इस वादे पर भरोसा नहीं है? नहीं, भरोसा तो है, बिल्कुल है, भरोसा क्यों नहीं है, मगर ये बार बार चॉकलेट देना ये भी थोड़ा सा ये होता है, इसलिए थोड़ी सी नाराजी है। मैं तो मुझे मिनिस्ट्री का भी नहीं है, मैं बहुत सामान्य फैमिली से आया हूँ और मैं जीरो से यहाँ तक आया हूँ, इसलिए मुझे एक आमदर की भी बहुत बड़ी ताकत होती है, आमदार की भी लोगों के लिए बहुत काम करने का होता है। और मैं तो ये समझता हूँ कि मुझे मिनिस्ट्री नहीं मिली तो मैं और ताकत से लोगों के काम कर सकूंगा, इसलिए मेरे लिए वो आमदार की बड़ा इशू, मिनिस्ट्री बड़ा इशू है। आपने जिक्र किया चॉकलेट की, तो 2 बार आपको चॉकलेट दिखाया गया, खाने नहीं दिया गया। देखेंगे आज क्या होता है। तो पालक आज मंत्री की भी दावे की गई थी सर, पालक मंत्री पद भी दिया जाने वाला है। ये आपको तो लाइव मालूम है कि अभी सभा में हो चुका था वो, तो ठीक है, होप से कि तीनों सरकार में सीएम डीसीएम बाय नेचर से भी अच्छे और कमिटमेंट की भी पूरे है। ठीक है, 2 बार नहीं होता, तीसरी बार तो होगा, ऐसे होप से। थैंक यू। नहीं, आज पहला दिन है इस सत्र का और आज मंत्रियों का परिचय हुआ और उसके बाद कामकाज होके विधानसभा समाप्त हुई। अब कल परभनी में जो मामला हुए हैं, इसके अलावा ईवीएम पर जो है आंदोलन हुए हैं, तो इन मुद्दों पर आप क्या देखते हैं? नहीं, ये कांग्रेस का ये नौटंकी है, क्योंकि कांग्रेस के खासदार ज्यादा चुन के आए जब मशीन अच्छी रहती है। कर्नाटक में कांग्रेस की सरकार है जब मशीन अच्छी थी,
तेलंगाना में अच्छी थी, अभी तुम्हारा झारखंड में उनकी अलायंस की सरकार है, उसमें मशीन अच्छी थी। उनके 99 खासदार चुन के आए जब मशीन अच्छी थी। महाराष्ट्र में 31 खासदार चुन के आए जब मशीन अच्छी थी। और जब जनता ने नाकारा है, जनता ने तुमको उखाड़ के फेंक दिया है, और जब बोलते कि तुम मशीन खराब है और बैलेट पेपर पे चुनाव लड़ा, तो तुम महाराष्ट्र के 31 खासदार चुन के आए तो तुम राजीनामा क्यों नहीं देते? 46 तुम्हारे आमदार चुन के अलायंस के, तो तुम राजीनामा क्यों नहीं देते? इतनी हिम्मत क्यों नहीं बताते? और इस प्रकार का लोगों को गुमराह करने का काम कांग्रेस कर रही है, और इसीलिए कांग्रेस धीरे धीरे साफ भी हो रही है। और आपने देखा होगा कि कल उनका जो आंदोलन था उसमें महमूद प्राचा करके, जो आतंकवादियों के हर केस लड़ता है, जो आतंकवादियों को हर समय बचाने का प्रयास करता है, जिसने भारत के ऊपर अनेक बार हमले किया है, भारत के अनेक नागरिकों को आतंकवादियों ने मारा, उसका मुख्य कोई वकील होगा तो ये महमूद पात्रा करके है। और कल उनका वो मुख्य अतिथि के रूप में था। और इसलिए हमारे राज्य का भी दुर्भाग्य है कि कांग्रेस इतने नीचे स्तर पर वोट बैंक के लिए जा रही है कि उनको ना देश की चिंता है ना राज्य की चिंता है, और इसीलिए धीरे धीरे कांग्रेस से पूरी तरीके से साफ हो रही है। सुनील भाऊ आमचे ज्येष्ठ नेते आहेत आणि असं मी सांगितलं की पक्षाने काही लोकांना मंत्रिमंडळात न घेण्याच्या पाठीमागे त्यांना काही विशिष्ट जबाबदारी देण्याचा मानस तयार केलेला आहे। शेवटी पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी आपल्याला चालवायच्या असतात। त्यामुळे काही वेळी सरकारमध्ये काम करणारे पक्षात काम करतात, काही पक्षात काम करणारे सरकारमध्ये काम करतात। गुरु अतिशय अनुभवी नेते आहेत, महाराष्ट्राचे आमचे अध्यक्ष राहिलेले आहेत। त्यामुळे आमच्या केंद्रीय पक्षाने त्यांच्याबद्दल काही विचार करूनच त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही। त्यांना कुठला पुरावे लागत नाही, त्यांना आगाई लागत नाही आणि पिछे नाही। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या मला त्यांच्यासारखे बोलणारे काही लोक आहेत, मला नावं सांगितलं जाकिर हुसैन जी जिनका आज निधन हुआ है। तबले से अगर ताल दूर कर दी जाए तो जिस प्रकार की अवस्था होगी उसी प्रकार की अवस्था आज हमारे संगीत के क्षेत्र में तैयार हुई है। जाकिर हुसैन जी ने 3 पीढ़ियों को अपनी महफिलों के माध्यम से संगीत से जुड़ा, उन्हें रिझाया, उन्हें एक प्रकार से दिया। और तबले की दुनिया में जो भी तबला वादक होता है उसका एक ही लक्ष्य होता है कि मैं जाकिर हुसैन जी जैसा तबला बजा पाऊं, उनके जैसा तबला वादक बनूं। इस प्रकार की प्रतिमा उन्होंने तैयार की। हमारे तबले को वैश्विक स्वरूप जाकिर हुसैन जी ने दिया। मैं ऐसा मानता हूँ कि उनके जाने से जो छवि तैयार हुई है वो तो पूरी नहीं हो सकती, लेकिन उन्होंने इतने लोग तैयार किए हैं कि जो लोग इस विधा को, हमारे संगीत को ऐसे ही आगे बढ़ाते रहेंगे। मैं उन्हें विनम्र श्रद्धांजलि अर्पण करता हूँ और उनके परिवार के दुख में हम सभी लोग शामिल हैं। इतना ही कहना चाहता हूँ। सभा का पहला दिन था, चलने नहीं दिया सभा क्या देखिए, जब भी कांग्रेस पार्टी आती है तो आत्मचिंतन करने की जगह किसी और चीज पर टिप्पणी होती है। जब तक वो आत्मचिंतन नहीं करेंगे तो वो ऐसे ही आते रहेंगे। विपक्ष सभा चलने नहीं दी। वो इंडिया अलायंस का नेता है, सीएम है जम्मू कश्मीर के, और उनके नेता यहाँ पर आए देखिए, क्योंकि सब लोगों ने चुनाव करीब से देखा है। अगर ईवीएम का कोई मसला होता तो उमर अब्दुल्ला मुख्यमंत्री नहीं होते। मुख्यमंत्री बने वो जानते हैं ईवीएम का कोई मसला है ही नहीं। कर्नाटक में सरकार आती है तो ईवीएम का मसला नहीं है, झारखंड में सरकार आती है
ईवीएम का मसला नहीं है। महाराष्ट्र में सरकार आती है तो ईवीएम का मसला तैयार होता है। मुझे लगता है रीडिंग होता है। पद्म विभूषण उस्ताद जाकीर हुसेन यांचा निधन झाल्याची बातमी खऱ्या अर्थानं तबल्यापासून ताल वेगळा झाल्यानंतर जी पोकळी निर्माण होईल अशाच प्रकारची पोकळी ही त्यांच्या जाण्याने निर्माण झाली आहे। तबला वादनाला आंतरराष्ट्रीय स्वरूप हे जाकीर हुसेन साहेबांनी दिलं। हे जवळपास 3 पिढ्यांना त्यांच्या मैफिलीने मंत्रमुग्ध केलं। त्यांचा तो बाज, त्यांचा तो आविर्भाव आणि त्यांच्या पोटातली जादू हे बघणं म्हणजे एक पर्वणी होती। आणि लाखो तरुणांना त्यांनी तबला वादनाकडे आकृष्ट केलं आणि प्रत्येक तबला वादकाचा एकच ध्येय असायचं की मला उस्ताद जाकीर हुसेन यांच्यासारखा तबला वाजवायचा आहे। खर तर मी असं म्हणेन की ती अशी क्षती आहे की जी कधी घडून निघू शकत नाही। त्यांच्याकडनं प्रेरणा घेतलेले त्यांच्या कुटुंबातील मंडळी असतील किंवा इतरही अनेक शिष्य असतील यांच्या माध्यमातून त्यांचं तबला वादनाची पद्धती ही चिरकाल जिवंत राहील। पण आता मैफिलीमध्ये ते दिसणार नाही ही खंत मात्र प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल। मी त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सामील आहोत एवढंच या प्रसंगी बोलू। सर, काल तुम्ही विरोधी पक्षाला आवाहन केलं होतं की माध्यमांमध्ये नव्हे तर विधिमंडळात येऊन चर्चा करावी। आज अंबादास दानवेने तुम्हाला खुलं आवाहन केलं की विधिमंडळात जर चर्चा करायची तयारी असेल तर फक्त तुम्ही खोटं बोलू। मला असं वाटतं की या ठिकाणी अंबादास दानवे असतील किंवा विरोधी पक्षाच्या इतरही सदस्यांना माझं अतिशय प्रांजळपणे आव्हान आहे की त्यांनी पाहिजे ती चर्चा करावी। जे महत्वाचे विषय आहेत त्या विषयांवर त्यांना हवी ती चर्चा करावी। सरकार उत्तर द्यायला सक्षम आहे। सरकार कुठली बाजू लपवून ठेवणार नाही। सरकार कुठेही मागे पुढे पाहणार नाही। मात्र विरोधकांनी केवळ राजकारण करायचं ठरवलं तर मग राजकीयच उत्तर मिळेल। वापर करते आणि नंतर फेकून देते असं विजय वडेट्टीवार म्हणतायत। नाना पटोले म्हणतात मला याचा चांगला अनुभव आहे। 35,000 कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत त्या लवकरच चर्चेनंतर मंजूर होतील। आपण जर बघितलं तर आपला अर्थसंकल्प 6 लाख कोटीपेक्षा मोठा आहे। जेव्हा आपला अर्थसंकल्प 2-2.5 लाख कोटीचा होता तेव्हाही आपण 15,000 कोटीच्या पुरवणी मागण्या मांडल्या। आणि विशेषतः जेव्हापासून आपण नवीन अकाउंटिंग सिस्टीम सुरू केलेली आहे तेव्हापासून पुरवणी मागण्यांची संख्या वाढलेली आहे। कारण पूर्वी आपण जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो। आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ऍक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो। आणि म्हणूनच मला असं वाटतं की 35,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत। योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर केल्या।
ओबीसी बद्दल बोलायचा काँग्रेसला अधिकार नाही. तर काँग्रेसच्या उभ्या जीवनामध्ये ओबीसीवर अन्याय करण्याच्या व्यतिरिक्त काँग्रेसने काही केलं नाही. महाराष्ट्रातलं ओबीसी मंत्रालय मी मुख्यमंत्री असताना स्थापन झालं. महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाकरता 48 GR आमच्या सरकारने काढले. मी आणि शिंदे साहेब असताना महायुतीची स्थापना असेल, गावांना हॉस्टेल असतील, शिक्षणाची व्यवस्था असेल, PhDची व्यवस्था असेल, वेगवेगळ्या प्रकारे विदेशी शिक्षणाची व्यवस्था असेल, रोजगाराची व्यवस्था असेल, सगळ्या बाबतीतली कामं ही महायुतीच्या सरकारने आम्ही केलेली आहेत. काँग्रेसला दाखवण्यासारखं एकही काम नाही. देशामध्ये देखील इतक्या वर्षानंतर ओबीसी समाजाला त्या ठिकाणी संवैधानिक दर्जा हा मोदीजींनी दिला. जवळजवळ 60-65 वर्षानंतर मेडिकल जे ऍडमिशन आहे त्याच्यामध्ये ओबीसींना आरक्षण हे मोदी साहेबांनी दिलं. आणि आजही आपण पाहू शकतो मोदी साहेबांचं मंत्रिमंडळ असेल किंवा आमचं मंत्रिमंडळ असेल, सर्वाधिक ओबीसी मंत्री आमच्या मंत्रिमंडळात पाहायला मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवारांवर जो अन्याय होतो त्याबद्दलचा राग तरी आमच्यावर काढू नये. दोस्तों नमस्कार, मैं हूं रूपा पंडित। जैसा कि नागपुर का शीतकालीन अधिवेशन शुरू हो चुका है जो कि 16 दिसंबर से लेकर तो 20 दिसंबर तक शुरू होगा। कहने का मतलब ये है कि एक सप्ताह तक चलने वाले इस शीतकालीन अधिवेशन में विदर्भ के सभी मुद्दों को रखा जाएगा, लेकिन कितने मुद्दों को पूरा किया जाता है ये तो देखने वाली बात होगी। अभी महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी का यहाँ पर इंटरव्यू हुआ जिसमें उन्होंने हमारे विश्व विख्यात तबला वादक जाकिर हुसैन सर को श्रद्धांजलि अर्पित की है। साथ ही साथ उन्होंने ईवीएम मशीन के घोटाले को लेकर जिस तरह से कांग्रेस सरकार बार बार अपनी हार का ढिंढोरा पीट रही है उसे जो है वो नाटक बताते हुए कहा है कि कांग्रेस जो है वो अपनी हार को बचा नहीं पा रही है और कहीं ना कहीं वो जो है इस तरह का आरोप प्रत्यारोप लगा रही है। खैर अभी आज जो है शीतकालीन अधिवेशन का ये पहला दिन है। आने वाले 5 दिन में और किन किन मुद्दों को रखा जाएगा ये देखने वाली बात होगी। कैमरा पर्सन सचिन झोड़ापे के साथ रूपा पंडित की रिपोर्ट। श्रीवल्ली इंफ्रा, योर सक्सेस आवर ड्रीम्स। अब आपके सपनों का घर होगा अपना। आज ही अपने सपनों का प्लॉट बुक करें श्रीवल्ली इंफ्रा के साथ। वर्धा रोड नागपुर में मात्र 9,90,000 से शुरू। महारेरा रजिस्टर्ड लेआउट, सुकली हिंगना, झरी वर्धा रोड, पांचवी फार्म शंकरपुर, बुट्टी बोरी मोहगांव, जामठा मिहान जैसे लोकेशन पर पाएं विशेष सुविधाएं जैसे सीमेंट रोड, वाटर पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, इलेक्ट्रिसिटी विद अट्रैक्टिव गेट and many more facilities are available. 80% bank finance are also available. For more details, please contact 0712 350 7162. Office address F2122 Jayanti Nagri 4 above Pursi Super Bazaar, Manish Nagar, Besa Road, Nagpur.